आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून करवीर तालुक्यातील गिरगाव इथं 4,28,00,000ची कामं मंजूर झाली आहेत। या मंजूर झालेल्या विकास कामांचा शुभारंभ तसंच पूर्ण झालेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा आज आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते गिरगाव इथं संपन्न झाला। सुरुवातीला आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह गिरगावमधील महिला, नागरिक आणि मान्यवरांच्या हस्ते मैदानाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। गिरगावमधील मैदानासाठी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। गिरगाव ते कणेरी दरम्यान आरसीसी चॅनल गटर्सच्या बांधकामासाठी 1,50,00,000चा निधी, जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 2 कोटी, बाळाबाई पाटील हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्याचं डांबरीकरण आणि गटर्स कामासाठी 10 लाख, महादेव मंदिराजवळील सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकामासाठी 10 लाख तसंच एसटी स्टँड, गावातील सर्व ठिकाणची गटर्सची कामं यासाठीही 18 लाखांचा निधी मंजूर झालाय। गिरगाव ते कणेरी दरम्यान होणाऱ्या आरसीसी चॅनल गटर्सच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। या पाठोपाठ जलजीवन मिशन योजनेतील नळ पाणीपुरवठा कामाचा शुभारंभ गिरगाव ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी भगवान जाधव यांच्या हस्ते करण्यात आला। त्यानंतर महादेव मंदिर इथल्या सांस्कृतिक सभागृहाचं लोकार्पण करण्यात आलं। गावातील विविध ठिकाणच्या गटर्स कामाचाही शुभारंभ करण्यात आला। यानंतर आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी आजी माजी सैनिक संघटनेच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली। आजी माजी सैनिकांच्या समस्या सोडवल्या जातील असं त्यांनी यावेळी सांगितलं। त्यानंतर गिरगाव ग्रामपंचायत कार्यालयात आणि आरोग्यवर्धिनी केंद्राला त्यांनी सदिच्छा भेट दिली। श्री भैरवनाथ देवालयाजवळील क्रांतीवीर फिरंगोजी शिंदे स्मारकाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केलं। या दरम्यान श्री भैरवनाथ देवालयाच्या आवारात सभा घेण्यात आली। गिरगावचे सरपंच महादेव कांबळे यांनी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून गावात झालेल्या विकास कामांची माहिती दिली। गावातील दूध संस्था, सेवा संस्था तसंच तरुण मंडळांच्या वतीनं आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांना सन्मानित करण्यात आलं। यावेळी ग्रामपंचायत सदस्य कृष्णात पाटील, माजी सरपंच दिलीप जाधव, माजी सैनिक धनाजी चव्हाण, चंद्रकांत कुरणे आणि सुयोग वाडकर उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी गेल्या 4 वर्षांमध्ये गिरगावमध्ये 14 कोटींची विकास कामं पूर्ण केल्याचं सांगितलं। आमदार ऋतुराज पाटील यांनी दक्षिण कोल्हापूर मतदारसंघातील सर्वच गावांच्या विकासाला गती दिली आहे। त्यांच्या माध्यमातून जलजीवन मिशन योजनेसह रस्ते, गटर्स, सांस्कृतिक सभागृह अशी अनेक विकास कामं मार्गी लागली असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। सत्ता नसतानाही दक्षिण मतदारसंघातील 13 गावांना मैदानासाठी निधी उपलब्ध करून दिला। मतदारसंघातील 25 गावातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी स्पर्धा परीक्षा केंद्राची उभारणी मध्यवर्ती ठिकाणी लवकरच केली जाईल। त्यासाठी खासगी जागा खरेदी करून हे काम पूर्ण केलं जाईल असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। गिरगावमधील बचत गटांच्या महिलांसाठी प्रशस्त असा स्वतंत्र हॉल उभारण्यात येईल। त्यासाठी 10 लाखांचा निधी लवकरच दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं। सध्या आपल्या देशातील लोकशाही संपून देशाची हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे, त्यामुळे सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे। विरोधकच नसला पाहिजे अशा वाईट प्रवृत्तीचं राजकारण सध्या देशात सुरू आहे। त्यामुळे आपण सर्वांनी एकसंघपणे महाविकास आघाडीसोबत राहावं असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं। दृष्टीहीन असणाऱ्या सिद्धेश सावंत या लहान मुलानं स्वागत गीत म्हणून त्याच्या वाणीतून दृष्टी दाखवण्याचं काम केल्याचं सांगून आमदार पाटील यांनी सिद्धेशचं कौतुक केलं। यावेळी गिरगावमधील बचत गटाच्या महिलांनी आमदार सतेज पाटील यांचा सन्मान केला। यावेळी सरपंच महादेव कांबळे, उपसरपंच उत्तम पाटील, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील सुयेकर, प्रकाश पाटील, प्रताप कोंडेकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आनंदा पाटील, राजाराम चव्हाण, राजेंद्र कोंडेकर, सुयोग वाडकर, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, युवराज गवळी, संभाजीराव पाटील, एस.बी. पाटील, राजेंद्र कोंडेकर, जालंदर पाटील, संग्राम पाटील, अर्चना सावंत, शीतल चव्हाण, गीता पाटील, शुभांगी कोंडेकर, अर्चना गुरव, वैशाली परीट यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, कर्मचारी, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, तालीम संस्था, तरुण मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते।